आज आपण अतिशय रुचकर आणि पौष्टिक आप्पे बनवणार आहोत. मोड आलेले मूग घेतलेले आहेत. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, गाजर, पालक, मोड आलेली मटकी, उडीद आणि डाळ तांदूळ भिजवलेले, थोडंसं अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि मटार. तर आता मग ह्याची पेस्ट करून घेऊ. या सर्वांची पेस्ट करून घेऊया. आता एका याच्यामध्ये आपण भांड्यात ही पेस्ट काढून घेऊ. सगळे साहित्य आपण पेस्टच्या रूपात करून घेऊ. पालकाची पेस्ट करून घेणार आहोत, ज्यामुळे आपलं बॅटर हे जे आहे ते जास्त हिरवं होईल. आणि त्यामध्ये मग आपण गाजर, लाल टोमॅटो आणि कांदा टाकणार आहोत. मीठ, कोथिंबीर, त्याचबरोबर चिरलेला कांदा, गाजर आणि टोमॅटो हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आणि हे सगळं बॅटर एकजीव करून आपण 10 मिनिटासाठी तसंच ठेवून देणार आहोत झाकून. अतिशय कलरफुल आणि सुंदर असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण हे एकजीव करू. रंगीबेरंगी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण हे जे तिरंगी ॲपे करत आहोत ते यासाठी बघा किती सुंदर असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. लाल, हिरवं आणि पांढरं. आता 10 मिनिटं होऊन गेलेले. आपण आता हे छान बॅटर तयार झालेलं एकजीव करू आणि याचे ॲपे करायला टाकून देऊ. आता ॲपे पात्र गरम झालेलं आहे. आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून ते व्यवस्थित करून घेऊ. आणि मंद फ्लेमवर आता हे 2 ते 3 मिनिटं आपण ठेवून घेऊया. पाहूया. आता हे परत आपण उलटे शेकून घेऊया, म्हणजे आपले आपे दोन्ही साईडनी छान भाजले. आपण उलटे करून घेतलेले. आज थोड्या वेळ हे परत आपण शेकून घेऊया, साधारण अर्धा मिनिट. तेव्हा मैत्रिणींनो, नक्की करून पहा हे तिरंगी आप्पे. एक तुम्हाला दाखवते. पाहिलं? हिरवा पांढरा कांदा, टोमॅटो आणि गाजर असे हे रंगीबेरंगी आप्पे नक्की करून पहा. अतिशय चटपटीत आणि स्वादिष्ट असे. आणि हां, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.